CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। शिवाजी कोण होता या पुस्तक प्रकाशकाला आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली। या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी याबाबत माहिती दिली। मध्यरात्री फोन करून धमकी आणि शिवीगाळ केल्याचं आंबी यांनी सांगितलं। गायकवाड यांनी हा त्यांचाच आवाज असल्याचं कबूल केले असल्याचे आंबी यांनी सांगितलं। 2017 पासून प्रशांत आंबी हे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशन करतात। या पुस्तकाचे एकूण 3 प्रकाशक आहेत, त्यापैकी एक संघर्षा प्रकाशन। या संघर्षा प्रकाशनचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी विकृत मानसिकतेच्या आमदारावर आज गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे। तर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मेघा पानसरेंनी स्पष्ट केलं असून कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी एकीकडे महायुती सरकार महिलांसाठी योजना आणत आहे आणि दुसरीकडे याच सरकारमधील सत्तेतील आमदार अशी भाषा वापरत आहेत, ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली आहे। काय नक्की कोणाचा तो फोन होता, काय आमदार संजय गायकवाड जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत, त्यांचा मला काल मध्यरात्री 12:51 फोन आला होता। पानसरेंचं जे शिवाजी कोण होता नावाचं पुस्तक आहे त्यासंबंधी त्यांनी मला कॉल केला होता। जवळजवळ 9 मिनिटं आम्ही फोन कॉलवर बोललो। त्या दरम्यान मी त्यांना शिवाजी महाराजांचा अनादर करण्याचा लेखकाचा कोणताही हेतू नाही, तुम्ही पुस्तक वाचा अशी विनंती करत होतो। पण त्यांना पुस्तक वाचण्यात काही इंटरेस्ट नव्हता, कारण की पुस्तकांशी त्यांचा कुठलाही काडीमात्र संबंध नसेलच असंच मला कालच्या संभाषणावरून लक्षात आलं। मी त्यांना वारंवार विनंती करूनसुद्धा त्यांनी माझं कोणत्याही पद्धतीचं म्हणणं ऐकून न घेता ते सातत्यानं मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत होते। तसेच त्यांनी मला तुझी जीभ कापून टाकतो, त्याच्यानंतर तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीच्या वारंवार धमक्या दिल्या। मी त्यांना आणि अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही। हे जे काम आहे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, हे सातत्यानं आम्ही करत राहू, कारण की आम्हीसुद्धा पानसरेंच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत। त्यामुळं अशा धमक्यांना भीक आम्ही कधीही घालणार नाही। आज त्यांनी जी शिवीगाळ आणि ज्या धमक्या मला कालच्या फोन कॉलमध्ये दिलेल्या आहेत त्याविरोधात आज राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत। तो फोन कसा आहे, त्यांचा जर इतिहास पाहिला तर घुमजाव करण्याची त्यांची जुनी खोड आहे। अलीकडंच 3-4 दिवसापूर्वीच मी कार्यकर्त्यांना 300 कोटीचं कमिशन वाटलं हे स्टेटमेंट त्यांनी मी कार्यकर्त्यांना 300 कोटींची कामे दिली असं फिरवलं। त्यामुळे ह्या विषयात पण ते घुमजाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण आम्ही आमचे जे सोर्स आहेत त्यातून हे कन्फर्म केलेलं आहे की हा कॉल संजय गायकवाड यांनीच केला होता, कारण ट्रू कॉलरला सुद्धा त्यांचं नाव दिसतंय, आवाजसुद्धा त्यांचाच आहे। एकूणच जी त्यांची बोलण्याची पद्धत आहे तर तीसुद्धा त्यांचीच आहे। आणि ज्या लग्नामध्ये त्यांना हे पुस्तक मिळालं त्या लग्नामध्ये उपस्थित असल्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत। त्यामुळे आणि पुढील तपास पोलीस करतीलच, त्यामुळे आम्हाला हे कन्फर्म आहे, आम्हाला तरी, की हे संजय गायकवाडच आहेत। त्यामुळे आज आम्ही त्यांच्यावर तक्रार दाखल करतोय। सर्वप्रथम बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करते, ज्यांनी कॉम्रेड प्रशांत आंबी यांना फोन करून जी आरवाची शिवीगाळ केली त्याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे। लोकप्रतिनिधी असताना सुद्धा इतक्या खालच्या थरावर जाऊन अशी भाषा वापरणं त्यांना न शोभणार आहे, अशोभनीय आहे। लोकशाहीची खरं विटंबना आहे की काय अशी शंका यावी इतपत यांचं वागणं आहे। एकीकडे नारी शक्ती वंदनाच्या संदर्भात भाषा बोलली जातीये, लाडक्या बहिणीच्या संदर्भात हे बोलताना दिसतात शिंदे सेना, आणि त्याच वेळेला त्यांचे आमदार स्त्रियांच्या संदर्भातले जे अपशब्द वापरतात, आरवाची शिवीगाळ करतात, हे एकमेकाला विरोध करणार किंवा ज्या अर्थी दुटप्पीपणा ज्याला म्हणतात त्या अर्थानं दिसत आहे। जनतेला हे लवकरच लक्षात येईल। जनतेच्या खरं म्हणजे एक गोष्ट आवर्जून इथं सांगावीशी वाटतेय की कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या संदर्भात त्यांनी ती भाषा वापरली आहे। त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की गोविंद पानसरेंच्या खुनातला आरोपी गायकवाड आणि हा गायकवाड जे म्हणतोय की गोविंद पानसरेंचं काय झालं, काय केलं माहित आहे का, असं जेव्हा वक्तव्य करतो तेव्हा साहजिकच शंका येते। त्यामुळं
अशी मागणी करावीशी वाटते की सरकारनं स्वतः फिर्यादी होऊन याचा तपास करणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून खुनाचं जे आता सध्या कोर्टात केस सुरू आहे त्या केसला एक बळ मिळण्याची शक्यता आहे. खरं काय आहे, काही यांनीच ते केलेलं आहे अशा अनुषंगानं शंका व्यक्त होते, त्यामुळे तसा तपास करावा अशी एक अपेक्षा व्यक्त करते. आता जो वाद निर्माण एकूणच झालेला आहे, गायकवाड यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल. प्रशांत आंबे यांना तर त्यांनी धमकी दिलीच, मात्र गोविंद पानसरे यांच्या बाबतीत देखील अश्लील भाषा त्यांनी वापरल्याचं बघायला मिळते. आपत्तीजनक ती सगळी भाषा आहे. कुटुंबीय म्हणून तुमची काय एकूणच प्रतिक्रिया? सर्वप्रथम आमदार संजय गायकवाड ज्यांनी कॉम्रेड पानसरे यांच्याबद्दल अत्यंत निषेधार्ह पद्धतीने बोललेले आहेत, त्यांचा मी तीव्र निषेध करते. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे की एका ज्येष्ठ नेत्याबद्दल ज्यांनी महाराष्ट्राला शिवाजी कोण होता सारखं एक पुस्तक दिलं, ज्याच्यामधून शिवाजी महाराजांच्या बद्दलचं एक नवं आकलन दिलं, त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणं हे अत्यंत चुकीचे आणि त्याचा मी तीव्र निषेध करते. एकूणच आपण बघतोय की कशा पद्धतीनं या आमदारांनी ही भाषा केलेली आहे. प्रशांत आंबे यांना तर धमकी दिलीच, मात्र आता काय तुमची मागणी असणार आहे? कारण एका बाजूला धमकी तर दिली आहे, दुसऱ्या बाजूला गोविंद पानसरे यांच्याबद्दल देखील काही वक्तव्य त्यांनी केलेत. काय मागणी सरकारकडे असणार? आमचं म्हणणं असं आहे की जर आमदारच इतक्या असंस्कृतपणे बोलत असतील, एक पुस्तक एखादं न वाचता त्याच्या लेखकाबद्दल इतक्या असंस्कृतपणे बोलत असतील, तर मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांनी त्यांना कारवाई केली पाहिजे. कारण या पद्धतीचं आज स्टेटमेंट दिलेलं आहे. उद्या अनेक महाराष्ट्रातले थोर समाजसुधारक लोक होऊन गेले, ज्यांनी काही या विचारांच्या सरकारला न पचणारं काही अनेक केलेलं आहे काम. तर त्याच्याबद्दल जर कोणी बोलत असतील तर मला असं वाटतं की सरकारने याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि कायदेशीर कारवाईचा मार्ग सुद्धा खुला आहे. आम्ही वकिलांशी बोलतो आहोत. खरं तर संजय गायकवाड यांनी अजून देखील ते काल ते व्हिडिओ व्हॉइस कॉलवर जे काही बोललेले आहेत त्याचं ते अजूनही समर्थन करताना बघायला मिळते. त्यांचा आक्षेप शिवाजी कोण होता या एकेरी नावावर आहे. या आधी देखील हा सगळा एकेरी नावावरून हा सगळा वाद झालेला होता. गोविंद पानसरे यांनी देखील त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. काय तुमचं स्पष्टीकरण असणार आहे गायकवाड यांच्यासाठी? का हे शिवाजी कोण होता अशा पद्धतीचं नाव पानसरे यांनी ठेवलं असेल? खरं तर 1980च्या दशकामध्ये कॉम्रेड पानसरेंनी या विषयावर व्याख्यानं द्यायला सुरुवात केली होती आणि जेव्हा काही जणांनी त्याच्यावर आक्षेप घेतला, तेव्हाचे हिंदुत्ववादी लोकांनी आक्षेप घेतला, त्याच्यानंतर त्यांनी त्याची पुस्तिका लिहून काढली. ही पुस्तिका लिहित असताना अनेकदा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तेव्हाही धमक्या येत होत्या आणि हे नाव बदला असं त्यांना सांगितलं जात होतं, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी हे नाव मागं घेणार नाही. आणि त्यांची भूमिका होती एक, मला असं वाटतं की हे पुस्तक वाचल्यानंतर ज्या पद्धतीचे शिवाजी महाराज त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत, एक अत्यंत न्यायनिष्ठ असा रयतेचा राजा म्हणून आणि ज्यांची भाषा अत्यंत सौजन्यशील होती, अशांचे आज जेव्हा त्यांचं नाव घेऊन राजकारण करत असताना भाषा मात्र इतकी वाईट बोलली जाते, मला असं वाटतं की अत्यंत निषेधार्ह आहे. कॉम्रेड पानसरेंनी सतत हे सांगितलं होतं की माझ्या अत्यंत प्रिय व्यक्तीला मी ज्या पद्धतीने बोलवतो, माझ्या वडिलांना ज्या पद्धतीने मी बोलवेन त्याच पद्धतीने मी शिवाजी महाराजांच्याकडे बघतो आणि ग्रामीण भागातला कुठलाही माणूस असेल, रयत असेल, शेतकरी माणूस असेल, ते आपल्या बापाला बापच म्हणतात अशी त्यांची भूमिका होती आणि त्यामुळं त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आणि कधीही नाव मागं घेतलं नाही. हे पुस्तक कायदेशीर आहे. त्याच्या लाखो प्रती महाराष्ट्रामध्ये खपतायत, लोक वाचतायत. लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये हे पुस्तकाच्या हजारो प्रती वाटल्या जात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये मला माहिती आहे की आम्ही सुद्धा श्रमिक प्रतिष्ठानतर्फे हे पुस्तक छापतो. अनेक जिल्ह्यांमध्ये शालेय मुलांना अभ्यासासाठी हे पुस्तक देऊन त्याच्या चाचणी परीक्षा घेतल्या जातात. अशा पद्धतीचा एक नवा विचार देणारं जे पुस्तक आहे ते कायम कॉम्रेड पानसरेंचा विचार मांडत राहील. अशा आमदारांनी कितीही असंस्कृतपणे बोललं तरी आपल्याला माहिती आहे की विचार मारले जात नाहीत. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.